मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात जी ई-KYC झाली आणि त्याच्यानंतर बघा पडताळणी झाली आणि त्या पडताळणीमध्ये यावेळेस मार्च एप्रिलच्या हप्त्यामध्ये प्रचंड लाभार्थ्यांचा लाभ जो आहे तो ITRच्या अटीमुळे प्रचंड लाभार्थ्यांना लाभापासून वंचित राहावं लागलं आणि ITR असा स्पष्ट उल्लेख कुठे योजनेच्या नियमामध्ये नाही, फक्त काय दिलेलं आहे आयकर भरणाऱ्या लाभार्थी। परंतु याचा अर्थ असा नाही आहे की आयकर भरणारी लाभार्थी फारच श्रीमंत असती, तर कधी कधी असं पण असतं की वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असतं, कधी कधी 0 ITR पण दाखल केला जातो। पण प्रचंड लाभार्थी अशा पण आहेत की त्यांना माहीत पण नव्हतं की त्यांच्या कुटुंबामध्ये ITR फाईल दाखल केल्यामुळे त्यांचा लाभ बंद होऊ शकतो। काही कुटुंबामध्ये तर असं झालेलं आहे काही लाभार्थ्यांच्या बाबतीत की त्यांच्या कुटुंबामध्ये 4-5 वर्षापूर्वी, फार वर्षापूर्वी, 7 वर्षापूर्वी, 8 वर्षापूर्वी कोणीतरी ITR काहीतरी कामानिमित्त दाखल केला होता आणि फायनली जाऊन त्यांचा लाभ बंद झाला। तर त्यामुळे बघा अशा प्रचंड लाभार्थी येतात की त्यांचा संमत आहे की शासनाला पण आणि राज्य शासनाला पण की आमच्या जे ITRमुळे जे काही तुम्ही अटीमुळे जे लाभ बंद केलेले आहेत आमचे यावेळेस म्हणजे मार्च एप्रिलपासून, तर आमचे लाभ परत चालू करा। आणि माझं देखील मत आहे की राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी पण सांगितलं होतं की आम्ही फेर तपासणी करणार आहोत, पण त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 4 चाकी लाभार्थी असेल, एखाद्या लाडक्या बहिणीच्या नावावर 4 चाकी नसेलच कुटुंबामध्ये आणि त्याच्यामध्ये जर आला असेल फॉर्ममध्ये की 4 चाकीमुळे लाभ बंद झाला, त्यांची फेर तपासणी होणार आहे। काही लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांची KYCमुळे काही चुकी झालेल्या आहेत, तर त्यांची पण फेर तपासणी म्हणजे त्यांचे पण लाभ चालू होऊ शकतात, अशा प्रकारे त्यांनी माहिती दिली होती। मग त्याच्यामध्येच एक जी महत्त्वाची अट आहे ती म्हणजे ITRची, तर त्या अटीची पण माझ्यामध्ये फेर तपासणी व्हायला पाहिजे। ITRमुळे या किरकोळ गोष्टीमुळे जे लाभार्थ्यांचा लाभ थांबायला नाही पाहिजे बघा, कारण झालं असं आहे की ITRची अट जी आहे ही अट एवढी म्हणजे यावेळेस मार्च एप्रिलच्या हप्त्याच्या संदर्भात एवढी प्रचंड लाडक्या बहिणींच्या बाबतीत जे आहे त्रासदायक ठरली आहे की त्यामुळे त्यांचा लाभ कायमचा बंद झाला। आता बघा विचार करा, 1500 रुपये जर प्रति महिना एखाद्या लाभार्थ्यांना मिळत असेल तर त्याच्यामधून त्यांचं एक कुटुंबाचं जे आहे ते त्या पद्धतीने नियोजन करीत आलेलं असतात। जवळपास ही योजनाचा आता जवळपास 23वा हप्ता म्हणजे 20-22 हप्ते त्यांनी नियोजन केलेलं आहे आणि कुटुंबामध्ये त्या ज्या 1500 रुपयाचा थोडा का होईना पण हातभार लागतो। पण आता अचानकच जर त्यांचे पैसे जर असे बंद होत असतील तर इथे कुठेतरी त्या लाडक्या बहिणींवर जे आहे या 1500 रुपयामुळे जे आहे त्यांचं जे बजेट आहे तर ते थोडं बिचकतं। तर तीच गोष्ट जी आहे माझ्या मते थोडी शासनाने विचार करायला पाहिजे आणि ही अट जी आहे ITRची अट ही मागे घ्यायला पाहिजे बघा, किंवा याला एक अल्टरनेट पण आहे, म्हणजे याला एक पर्याय पण आहे आणि तो पर्याय काय, चालू वर्षामधला जर ITR असेल, चालू वर्ष म्हणजे कोणचं, समजा KYC केली आपण आता 2026ला, तर 2026चा जे काही ITR गृहीत दिला जाईल म्हणजे 25चा ITR सध्या आता तर 25च्या ITRच्या नुसार जर त्या लाडक्या बहिणीने समजा ITR भरला असेल तर मग तुम्ही लाभ बंद करा, पण फार वर्षापूर्वी 4-5 वर्षापूर्वी ITR भरला असेल तर तशा लाडक्या बहिणींचा लाभ बंद करू नये। झालं असं की छोटंसं कर्ज काढण्यासाठी कोणीतरी ITR दाखल करतं, कर्ज पण मिळत नाही, त्या कर्जामुळे प्रोसेसिंग फीस पण जाते, सर्व गोष्टी जातात आणि फायनली या योजनेचा चांगला महत्त्वाचा जो लाभ मिळत होता तर तोही बंद होतो। तर यामुळे विनंती आहे राज्य शासनाला की एखादी मंत्रिमंडळामध्ये मीटिंग घेऊन या अटीबद्दल नक्की विचार करावा। जर तुम्हाला ITRची अट ठेवायचीच असेल तर तुम्ही चालू वर्षातला ITR जर असेल तरच तो ITR गृहीत धरावा, अन्यथा त्या लाडक्या बहिणीचा लाभ परत फेर तपासणीमध्ये चालू करावा। एवढी या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला कळकळीची विनंती आहे। नक्कीच सकारात्मक त्याच्यावर निर्णय घेतला जाईल। 5 ते 7 वर्षापूर्वीचे ITR भरलेले असेल तर लाभार्थ्यांचा लाभ बंद होतो आहे, मग ही खरंच एक शोकांतिका आहे। त्यामुळे चालू वर्षातला मी परत सांगतोय हाच एक पर्याय आहे, जर ITRची अट लावायचीच असेल तर चालू वर्षातला ITRच लावा मग, कारण यामुळे काय होईल की प्रचंड लाभार्थ्यांना यावेळेस नाही मिळालं तर पुढच्या वेळेस मिळेल, मग समज लक्षात आलं। त्यामुळे चालू वर्षातला ITR लावा, कारण ITR लावणे म्हणजे असा अर्थ नाही की बाबा खूपच मोठं उत्पन्न आहे, कारण उत्पन्नाची अट काय, वार्षिक कुटुंबाचं उत्पन्न पाहिजे 2.5 लाख। पण ITR अशा पण लाडक्या बहिणी आहेत की छोट्याशा काहीतरी फॉर्मॅलिटीसाठी किरकोळ कारणामुळे ITR भरला आणि लाभ थांबला, तर त्यामुळे त्यांचं उत्पन्न असं त्याचा अर्थ मुळीच नाही आहे की 2.5 लाखापेक्षा अधिक आहे, 2.5 लाखापेक्षा कमीच आहे, बऱ्याचशा लाभार्थ्यांचा 2.5 लाखापेक्षा कमी आहे। मग अशा वेळेस जे आहे दोन्हीपैकी एकच अट ठेवायला पाहिजे। मग बघा, एक तर तुम्ही उत्पन्नाची ठेवा नाही तर ITRची ठेवा। आता ऑब्व्हियसली उत्पन्नाची ठेवणार, मग ITRची अट जी आहे मग ही चालू वर्षातली ठेवावी, अशी राज्य शासनाला या व्हिडिओच्या माध्यमातून याचं सजेशन काय आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि वेळोवेळी आपण हा मुद्दा मांडून ठेवणार आहोत। आणि शासनाने पण चालू वर्षाचा ITR गृहीत धरून लाडक्या बहिणींना ज्यांना अपात्र केलं आहे त्यांना फेर तपासणीमध्ये परत पात्र करण्याची प्रोसेस किंवा तशा प्रकारची कार्यवाही जी आहे पुढे तशी मानसिकता जी आहे ते दाखवायला पाहिजे। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बघा, काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।